तुला रडायला काय झालं? तुला रडताना पाहून मला हसू येणार आहे. माझे सगळे अंदाज चुकले वृंदा. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपला खूप मोठा लॉस झालाय. आता एवढ्या मोठ्या नुकसानाची भरपाई मी कधी आणि कशी करणार? चुकलोय मी वृंदा, खूप चुकलोय. काही जमत नाही मला, माझ्या हातून काही चांगलं घडत नाही. असं काही नाहीये प्रसाद. चुकीच्या माणसाशी लग्न केलंय वृंदा. हे बघ, धंदा म्हटलं की अप्स अँड डाऊन्स हे येणारच ना. मोठे मोठे बिझनेसमन सुद्धा अजूनही चुकतात. तसंच तुझंही चुकलंय. तुझं नेहमी सगळं काही बरोबर असायला तू काय देव आहेस का? अरे माणूस म्हटलं की चुकाही होणारच ना. पण त्या चुकांमधून शिकत पुढे जाणं हे जास्त महत्वाचं आहे प्रसाद. आणि असंही म्हणतातच ना, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. बाबा मला माझ्या चुकीच्या निर्णयासाठी कधीच माफ नाही करणार माहितीये मला. मला माहितीये खूप चिडलेत ते माझ्यावरती. फार अपराध्यासारखं वाटतंय मला. प्रसाद, अरे असं का बोलतोयस तू? बाबा आता जरी चिडले असले ना तरी हे तात्पुरतं चिडणं आहे. आणि साहजिक आहे ना, त्यांनाही ह्या गोष्टीचा शॉक बसलाय. पण माझी खात्री आहे प्रसाद, संध्याकाळपर्यंत त्यांचा राग नक्की शांत होईल. प्रसाद प्लीज नको ना काळजी करू. तर हवं तर मी बोलते बाबांशी, मग तर झालं. चूक तर माझ्याच हातून झाली ना वृंदा. साधारे नको ना विचार करू आता. आणि आता एकदा तुझ्या हातून चूक झाली म्हणून इतका निराश होणारच नाही प्रसाद. हे असं खचून नाही चालणार. प्रसाद प्लीज माझ्यासाठी. वृंदा, तू जर माझ्या आयुष्यात नसतीस तर मी या सगळ्याला कसं फेस केलं असतं? प्रसाद, अरे ही बायको आहे तुझी. तुझ्या चांगल्या वाईट अशा सगळ्या काळात मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील. बघ, तू बाबांकडे जा आणि माझ्या वतीने हात जोडून त्यांची माफी माग. त्यांना म्हणू माझ्या हातून तुमचं जेवढं केवढं नुकसान झालंय ते भविष्यात मी भरून नक्की काढेन. आणि मला माहितीये ते खूप रागवलेत माझ्यावरती. नजरेला नजर द्यायची हिंमत सुद्धा नाहीये माझी. ते जोपर्यंत मला माफ करत नाहीत ना तोपर्यंत माझं कुठेही लक्ष नाही लागणार वृंदा. तुझा आणि माफी माग वृंदा. काय बोलतेस वृंदा तू? हे प्रसादच्या या मूर्खपणापायी आपल्याला केवढं नुकसान सोसावं लागणार याची कल्पना आहे तुला? उगीच त्याला या ट्रेडिंग बिझनेस मध्ये टाकलं. मला आधीच कळायला हवं होतं त्याला यात काही गती नाहीये. फार फार मोठी किंमत सोसावी लागणार आहे या निर्णयाची मला. आणि मी प्रसादला बोलतोय, तुझे डोळे का भरून आलेत? बाबा, मी बायको आहे प्रसादची. त्याच्या सुखांमध्ये जसा माझा वाटा आहे तसं त्याच्या दुःखांमध्ये आणि चुकांमध्ये सुद्धा. बाबा, प्रसाद बद्दल असं कोणीही चिडून बोललेलं मला नाही सहन होत. हे बघ, त्याला बोललो त्याचा मला आनंद वाटतोय असं नाहीये, पण त्याने केलेली चूकच एवढी मोठी आहे की त्याचा कुणालाही रागच येईल. बाबा, मान्य आहे मला, प्रसादची चूक झाली आहे, मान्य आहे. पण ह्यात खरंच सगळी चूक एकट्या प्रसादचीच आहे. म्हणजे बाबा माफ करा, मी इथे तुम्हाला दुखवायला किंवा तुमच्या विरोधात बोलायला नाही आले. पण बाबा, तुम्हाला जर खरंच असं वाटत होतं की प्रसादला ट्रेडिंग मधलं काहीच कळत नाही तर तुम्ही त्याला आधीच का नाही सांगितलं? नाही, त्यांनी त्याचं मत दिलं.
शेवटी डिसिजन तर तुमचाच होता ना बाबा. तुम्ही तेव्हाच त्याला विरोध का नाही केला, तेव्हाच का नाही धुडकावून लावलं? मलाही वाटत होतं की तेलाच्या किमती कदाचित वाढतील म्हणून. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मीही काही क्षण विचार केला की खरंच तेलाच्या किमती वाढतील, फायदा होईल, म्हणून मी नाही थांबवलं त्याला. काय गंमत आहे नाही माणसाच्या मनाची. त्याच्या यशामध्ये वाटेकरी व्हायला सगळे येतात, पण अपयशाचं धनी मात्र कोणी होत नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी ठामपणे निर्णय नाही घेतला, कारण मलाही कुठेतरी आशा वाटत होती. हे खरं आहे. आय एम सॉरी बाबा. मला इथे येऊन हे असं सगळं बोलून दाखवायचं नव्हतं तुम्हाला, पण प्रसादला खूप त्रास झाला या गोष्टीचा, आणि त्याला सारखं सारखं सगळेजण हे जर ऐकवत असतील तर त्याचाही परिणाम चांगला होणार नाहीये ना. बरं झालं वृंदा, तू मला आधी भेटलीस आणि आपण बोललो. नाहीतर रागाच्या भरात प्रसादला अजून काहीतरी मी परत भलतं सलतं बोलून बसलो असतो. किती नुकसान झालंय आपलं. रात्रीपर्यंत नक्की आकडा कळेल. बाबा, प्रसादला या सगळ्याबद्दल खरंच खूप गिल्टी वाटतंय. तुमच्या नजरेला नजर मिळवण्याची सुद्धा हिंमत नाहीये त्याची, आणि म्हणून त्याने त्याच्या वतीने मला तुमचे हात जोडून माफी मागायला सांगितलं. तो म्हणाला की भविष्यात तुमचं जे काही नुकसान झालंय ना आता, त्याची भरपाई करायचा पूर्ण प्रयत्न करेल. तो भरपाई करणार आहे? लाज वाटते का त्याला असं बोलायला? मग त्याचा बाप म्हणून त्याला निरोप सांग माझा. म्हणून एवढासा असल्यापासून वाढवलाय त्याला, त्याची भरपाई कशी करून देणार आहे तो? भरपाई करणार आहे. साधा तापानी फणफणलेला असताना ना रात्री डोळ्याला डोळा लागायचा नाही. या रात्रीच्या जागरणांची भरपाई कशी करून देणार आहे तो? ओ, कुठल्या तरी मोठ्या लॉस साठी प्रसाद रिस्पॉन्सिबल आहे तर भरपाई करून देतोय. बाबा, बाबा, तुम्हाला दुखवायचं नव्हतं. सॉरी. एवढं लेक्चर दिलं सासऱ्याला, आता एक कप चहाही द्या. आणते. हीच संधी आहे कांता मावशी म्हणते तसं प्रसादला काबीज करण्याची. शर्मिष्ठा, तू? तुला मी इथे आलेला आवडलं नाहीये का? नाही, तसं नाही. मला एक मिनिट वाटलं की वृंदा झाली. तू म्हणत असशील तर मी जाते इथनं. अगं नाही, असं काही नाही. ये ना तू. त्या दिवसापासून तू माझ्याशी नीट वागत बोलत नाहीयेस प्रसाद. कुठल्या दिवसापासून? ज्या दिवशी मी तुझ्या पुढे माझ्या भावना व्यक्त केल्या त्या दिवसापासून. हा, ते तर मी केव्हाच विसरून गेलो. एवढ्या कॅज्युअली विसरण्या इतकं ते कमी महत्वाचं नव्हतं. सॉरी.
म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. मला असं म्हणायचं होतं की मी विसरलो म्हणजे मी तुला माफ केलेलं आहे. मी माफी नाही मागितली. मला जे जाणवलं ते मी व्यक्त केलं. त्यात काहीच चुकीचं नाही. वृंदानी पण मला हेच सांगितलंय की काहीही पाप नाहीये म्हणून. बसकर त्या वृंदाचं कौतुक करणं आणि थांबव रे तिच्या तालावर नाचणं. आता तुला मी माझ्या तालावर नाचायला भाग नाही पाडलं ना तर मी नावाची शर्मिष्ठा नाही. हे बघ शर्मिष्ठा, मी आत्ता जरा वेगळ्याच टेन्शनमध्ये. ॲक्च्युली माझ्या हातून ट्रेडिंगमध्ये एक चूक झाली आणि खूप मोठा लॉस झालाय. ते कळलंय मला. असं होतं. त्यात काही मोठं नाही. हे बघ, हे सगळं समजावलंय मला वृंदाने. शर्मिष्ठा अगं, अगं प्रसादच्या हातून चूक झाल्याचं कळलं म्हणून मी त्याला सहजच समजावायला आले होते. थँक्यू. येते मी. प्रसाद, काय म्हणाले बाबा? काय म्हणाले बाबा? खूप चिडले असतील ना माझ्यावरती. कसल्या निकम्या मुलाला जन्माला घातले असं म्हणाले असतील ना. प्रसाद, हो हो, अरे किती बोलशील. जरा थांब. बाबा असं काहीही बोलले नाही. उलट तुझा नुकसान भरपाईचा निरोप दिला ना मी त्यांना, तेव्हा माहितीये काय म्हणाले? म्हणाले तुझ्या आजारपणात ज्या रात्री त्यांनी जागून काढल्यात त्या परत देऊ शकणार आहेस? प्रसाद, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. थँक्स. सॉरी. प्रसाद, आता सॉरी कशासाठी? माझ्यामुळे अभ्यास बुडला ना तुझा. कोणी सांगितलं तुला माझा अभ्यास बुडलाय ते? मी आत्ता अभ्यास करणार. पण प्रसाद, तू ठीक आहेस ना आता? गुड. आता मला शांतपणे अभ्यास करता येईल. I love you. वृंदा वृंदा वृंदा, फक्त वृंदा. ती असताना प्रसादला दुसरं काहीच दिसत नाही. दुसऱ्या कोणाची गरजही वाटत नाही. तुम्ही त्याच्यासाठी काही करायला जा तर ते तिने काम आधीच केलेलं असतं. ती त्याच्या मनात इतकी भरली आहे की दुसऱ्या कोणासाठी त्याच्या मनात एक कणभरही जागा नाही राहिली. बाई आहेस ना तू? मग तुझं अस्त्र सोड की त्याच्यावर. अगं निसर्गाने बाई म्हणून एक वेगळी अक्कल दिली आहे ना तुला, मग त्याचा जरा वापर करा. पण मावशी, प्रसाद माझ्या कुठच्याही गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही. तिचा पगडा आहे त्याच्यावर. तिला दूर केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. अगं बाई, मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेच तर करायचंय. एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी प्रसाद त्या वृंदाच्या तावडीतून सुटायला हवा. याचेच दर महिना मी तुला 10,000 रुपये देते असं समज. ते मला माहितीये मावशी. जेव्हा मला कळलं
प्रसादनी ट्रेडिंग मध्ये घोळ घातलाय आणि खूप नुकसान झालंय, तेव्हा मी त्याला समजवायलाही गेले होते, पण ती वृंदा तिने ते काम आधीच केलं होतं आणि मी जाईपर्यंत तो नॉर्मलही झाला होता. प्रसादनी ट्रेडिंग मध्ये घोळ घातलाय, खूप मोठं नुकसान झालंय. हो, काही लाखांचं नुकसान झालंय, पण त्या वृंदाने सगळं निस्तरलंय. प्रसाद आणि काका दोघंही नॉर्मल झालेत. ही कोण आहे त्या दोघांना समजवणारी टिक्कोजीराव? अरे हे मालकीण समजते की काय ती स्वतःला? इथे नुकसान झालंय ते माझ्या पैशांचं, ही कोण आली मोठी निवाडा करणारी? आणि ही दोघं सुद्धा, दोघांपैकी एकानेही एकाही शब्दाने मला काही सांगितलं नाही. हद्द झाली आता. बघते मी आता एकेकाला.